नमस्कार मंडळी. कोकणामध्ये तुम्ही फिरायला येत आहे आणि हायवेने तुम्ही येतात बाईक किंवा कारने, तर सावध राहा. कारण की ही जी गुरं आहेत, ज्यांची गुरं आहेत त्यांनी सोडलेली आहेत, तर या गुरांपासून सावध राहा. कारण की राजापूर तालुक्यामध्ये बरेच मोठे ॲक्सिडेंट झाले या गुरांमुळे, ज्यांनी सोडली आहेत. तर जे मालक आहेत तर त्यांना एक विनंती करतो की ही जी गुरं आहेत ती घेऊन जावावी, नाहीतर तुम्ही पुढे तरी या, की तुम्ही कोण आहेत मालक, पुढे या, जेणेकरून आम्हाला तुम्हाला पट्ट्याने मारावं लागेल. त्यासाठी तुम्ही पुढे या. का ते तुम्हाला सांगतो की ही जी वावंडी गुरं आहेत ना, त्याच्यामुळे बाईक, फोर व्हीलर यांचा मोठं ॲक्सिडेंट झालेलं आहे राजापूरमध्ये. काहींचं जीव पण गेलेले आहेत, काहींचा हात तुटला आहे, पाय तुटला आहे. आणि ही सत्य परिस्थिती आहे राजापूर पोलीस स्टेशनमध्ये. त्याचबरोबर इकडचे काही मंडळी आहेत पुढाकारी, त्यांनी हा विषय धरून ठेवलेला आहे. कारण की हा गंभीर विषय आहे. कारण की हे जे गुरं आहेत ना, हे रस्त्यामध्ये येतात, जी गाडीत जे टू व्हीलर फोर व्हीलर चालवतात, ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीचा जीव गेला किंवा हातपाय तुटले, त्याला जबाबदार कोण? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मालक आहेत त्यांनी ही गुरं सांभाळून ठेवायला पाहिजे. काय होतं की पैसा झाला मोठा, ही गोष्ट आहे की पैसा झाला आणि त्यांनी गुरं सोडून दिली. नाही झेपत ना, तर तुम्ही गुरं बाळगू नका, की कुठल्या तरी एक गोशाळेमध्ये तुम्ही त्यांना द्या, फुकट द्या. कारण की शेवटी कसं आहे, प्रत्येक घरातला व्यक्ती जो आहे ना, तोही महत्त्वाचा आहे, आपल्याला ही गुरंही महत्त्वाची आहे. पण जो मालक आहे ना, असे जे मालक असतात ना, ते खरोखर आहे ना, ज्या गुरांना तो सोडू शकतो ना, तो त्याच्या परिवाराला तो कधीच सांभाळू शकणार नाही. आणि एक सत्य आहे. कारण की आपण काय म्हणतो की हे गाई गुरं आपले देव आहेत, मान्य आहे. बघा, हे आता असे रस्त्यावर आले आणि कोण बाईकवाला गेला, टू व्हीलरवाला किंवा फोर व्हीलरवाला, जीवितहानी झाली तर जबाबदार कोण? हा मोठा प्रश्न आहे. म्हणून तुमची गुरं ज्यांची आहेत त्यांनी घेऊन जावावे, रस्त्यावर असे सोडू नका. आणि कोकणामध्ये आपल्याकडे जांगली म्हटलं जातं, गुरांबरोबर असतो तो, तर तसं तुम्ही राहा. आता काय होईल माहिती आहे, तुम्हाला पोकळ बांबूची फटके द्यायला लागेल ज्यावेळी समजलं ना. कारण की आता यांच्यामध्ये कानामध्ये रेकॉर्ड म्हणजे लेबल वगैरे काहीच नाही आहे, टॅग वगैरे काही नाही आहे, त्यामुळे सांगता येणार नाही कोणाचे. पण आजूबाजू कोणाचे असेल ना, तर कृपया करून सांगा. हा गंभीर विषय आहे कोकणामध्ये. तर दिवाळीमध्ये तुम्ही येत असाल ना, किंवा न्यू इयरला, नवीन वर्षाला, तर जरा सांभाळून चालवा. बघा, अशी